मला भेटावा. शप्पथ सांगते म्हटलं नाशिकमध्ये असेल तर मला एक तर जास्त यूट्यूब वगैरे इंस्टाग्राम वापरता येत नाही. मी तुमच्या आईचे त्याचे सगळे व्हिडिओ बघते. पण जस्ट मी पेट्रोल टाकून आले मला वाटलं तुम्हीच आहे आणि मी डायरेक्ट तुमच्या मोटरसायकलला पण एवढा खर्च होत नाही तरी एवढा तर माझ्या सायकलला खर्च होतो. समधी पंगत मस्त मध्ये बसलेली या मस्त मध्ये जेवण करूया आता. भाव दिसना या भाऊला मी नंतर दाखवणार नाही आता. तर बोला हर हर महादेव. चला हर हर महादेव मित्रांनो. गुड मॉर्निंग. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. सलग मी नाशिक सुरत हायवेला या बरोबर ना. नाशिक सुरत हायवे आहे आणि आता मला नाशिकमध्ये जायचं आहे. नाशिकमधनं नंतर ना आपल्याला जायचं घोटी बुद्रुककडं. घोटी बुद्रुकमधनं आपल्याला जायचं भावनं कळसुबाई शिखराकडं. आजचं आपले टार्गेट आहे भावनं कळसुबाई शिखर. इथनं 72 किलोमीटरचं अंतर आहे पूर्णपणे. पण 1 तासमध्ये वेस्ट होणार नाही. सायकलचं टायर आपलं पंक्चर आहे. मामा म्हणलं इथं काय आपल्याला जमत नसते. म्हणलं हे जर लय बारीक काम असतंय सायकलला पैसेच काढा येईल. बारकी सीट पंक्चर आहे. काल मी ज्यावेळेस रामशेष किल्ल्यावर गेलो तो पाठीमागच्या ब्लॉगमध्ये नसतील बघेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्यावेळेस मी तिथे एक रील काढण्यासाठी सायकल आतमध्ये नेली होती. पण सायकल त्या तिथे नेल्यानंतर ना पण बहुतेक तिथं चाललं पंक्चर. तर मामा धन्यवाद. तुमचं नाव सांगा की नाव. संतोष सांगळे. संतोष सांगा घेतला तुम्ही. हो आम्ही निफाड प्रॉपर. बरं ते 2 मुक्काम केले इथं हॉटेलमध्ये जेवण हे केलं भावानं. माझ्याकडून 1 रुपया घेतला नाही. खरंच लय भारी वाटलं मला. ह्या रस्त्यानं सरळ पुढे चाललं आहे. ओके निघो. धन्यवाद मनापासून. आज एक सकाळ सीन माझ्या संग लय बेकार झाला. म्हणजे झोपेतनं उठल्याचा सांगतो काय झालं ती नीट ऐका. जसं झोपेतनं उठलो तसं मला आज खवाळणं बसलं एक जणाचं हॉटेलमधल्या त्या कर्मचाऱ्याचं. ते झालं काय तुम्हाला सांगतो ऐका नीट. आता परवा दिवशी आटोमामची पेटी मी आणली होती कुठनं नाशिकमधनं. आटोमामची एक पेटी आणली होती बरोबर का. ती नॉर्मल आटोमाम होतं. बरं त्यातलं मी समजा आटोमाम काढलं होतं आणि आपल्या बॅगीमध्ये टाकलं होतं. त्यानंतर ना ह्यांच्या हॉटेलवाल्या मालकानं माझ्यासाठी 3-4 आटोमामच्या पेटी आणल्या त्यांच्या घरनं जाऊन. त्यांच्यापाशी घरी होत्या. त्यात म्हणजे चुकून त्यांच्यातला एखादा आटोबॉम्ब जे आहे ना त्या पेटीमध्ये राहिला असेल. मी समजा आटोबॉम्ब काढलं होतं 2 पेटीमधलं 3 पेट्या ठेवल्या होत्या साईडला. दिवसभर गेलो गड ट्रॅकिंग केला आणि काल रात्रीच्याला माघारी आलो. काल रात्रीच्या 11:30 वाजच्या दरम्यान मी झोपलो आणि ह्यांना काय केलं ती आटोबॉम्ब जी एक पेटी राहिली होती ना आटोबॉम्बमध्ये एक आटोबॉम्ब राहिलं होतं त्या पेटीमध्ये. ती पेटी आणली ह्यांना आणि शेकायला आगीमध्ये ह्यांना टाकली आणि ते फुटलं निभार द्वारानं. ते मला काय माहीत नाही. मग त्यात आता आपली चुकी बाबा. मी त्याला सॉरी मी म्हणलो असतो मी. पण काय झालं ऐका नीट सांगतो. हे आटोबॉम्ब फुटला आहे. मग आता सकाळी उठलो. हे मस्त सकाळच्याला मला ही करतोय हातानं मस्त असलं मस्त मध्ये. आणि मी उठलो. मी घड्याही घातल्या. ही झाडून काढत आला माझ्यापाशी आल्यावर डायरेक्ट मला कसं म्हणतो या लय तो शहाणा आहे आणि तो काय व्हिडिओ करतो यूट्यूबला व्हिडिओ टाकतो. लय शहाणा आहे तो. त्याला नाही घेत ना. ते आटोबॉम्ब टाकला तो त्यातमध्ये आमच्या तोंडावर आलं समजा ती. आणि म्हणलं हे काय बोलायची भाषा या. म्हणजे बघा सांगतो आता ते झालं ती माझ्या चुकी मी मान्य करतो. हो माझ्याकडून झालं. मी समजा मी बघून टाकलं होतं समजा पेट्या खोलून मी टाकलं होतं. पण चुकून एखादा राहिला असेल त्यातमध्ये व त्यात माझं एवढी काय माझी चुकी आहे त्यातमध्ये वा. ते मग ती तुमचं काम आहे. तुम्ही तिने बघून घ्यायला पाहिजे होतं ना. एवढं असं काय असतंय आहे काय. समजायची भाव लोक आपल्याला प्रेम करणे भेटते ती. तुमचं काय म्हणणं यातमध्ये कोणाची चुकी आहे मला तुम्ही कमेंट करून लवकर सांगा. काय म्हणता. एकदम मजेत. मी तुमच्या आत्ताच हरिहरचे व्हिडिओ बघितले होते धन्यवाद दादा. आणि मला असं वाटत होतं मनातून की तुम्ही मला भेटावा. शप्पथ सांगते म्हटलं नाशिकमध्ये असेल तर मला एक तर जास्त यूट्यूब वगैरे इंस्टाग्राम वापरता येत नाही. मी तुमच्या आईचे त्याचे सगळे व्हिडिओ बघते. पण जस्ट मी पेट्रोल टाकून आले मला वाटलं तुम्हीच आहे आणि मी डायरेक्ट मला हे म्हणजे मला जास्त आहे की इंस्टाग्रामचं नाही समजत. पण मी फक्त रील मी बघते आणि मला असं वाटत होतं की तुमचे सगळे ते हिमालयातले तिकडचे सगळे व्हिडिओ बघायचे. मला खूप आनंद झाला. तर मला भेटून एक फोटो घ्या ना त्यातमध्ये काय फोटो घ्या ना. इथं काही चहा वगैरे घेता का. नाश्ता करून आलोय मी. नाश्ता केला आता. नाश्ता करून आलोय मी. नाश्ता केला एकदा नाश्ता केला मग दुपारपर्यंत काय घेत नाही मी. हो घ्या फोटो घ्यायचा. मनापासून जर का कोणी मला भेटायचा प्रयत्न केला का नाही महादेव मला आता हिची भेट घालून देतो. मी पण महादेवाची भक्त आहे आणि मी पण हरिहर किल्ल्यावर गेली होती. मला काल रात्री जाऊन मोजाची जोडी वाळा टाकली होती पाठीमाग. आई पण माझा मोजा पडला. परवा दिवशी एक मोजा पडला म्हणून एक फेकून दिला. आज एक पडला. आजही पण फेकून द्यायला लागेल. चला डस्टबिन बघून त्यातमध्ये फेकून देऊ आता. पंक्चर काढायला चालू केली या. झेंडा काढला मी कारण की झेंडा
पंक्चर घेतो काढून. सकाळ सकाळ कसं काय मागं लागलं पंक्चरचं काम माहीत नाही राव. तुपाचा राडा झालाय बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा तूप राडा काय झालं, तूप लांबली नाही जरा थोडी. काय झालं हां आता कसं होतं हां ते काय होतं ना, जास्त दिवस जर आपले टूप चालले जेव्हा लगेच जास्त त्यामुळे टुपावर लोडलं येतो. ह्या टोपाला नाही म्हणता तरी 7-8 महिने तरी चालते आपलं. नाही म्हणता तरी 15,000 किलोमीटर तरी चालले असं टूप. तर त्यामुळे टूप आता लांबली आपली. त्यामुळं आतल्या आत हे आतमध्ये अशी फिटिंग बसलेली, चुरगळून बसली आतमध्ये, चिमटा बसला आणि टुपाचं काम झालं. तर आता टूप बदलायची. भाऊ टुपाची काय प्राईस आहे? 250 रुपये प्राईस आहे. मोटरसायकलची पेक्षा माझ्या सायकलची सामान महागाई ती लक्षात राहून द्या. ह्या महिन्यात सायकलला खर्च झाला 7,000 रुपये. 7,000 रुपये 7,000 250 रुपये आजचा खर्च टोटल म्हणून. हां तर एवढा खर्च होत राहतो मला महिन्याला. तुमच्या मोटरसायकलला पण एवढा खर्च होत नाही, तरी एवढा तर माझ्या सायकलला खर्च होतो. नॉर्मल गाडीचं इंजिन काम होऊन जाईल एवढा खर्च होतो या. सायकल वरनं पडेल घेऊन गेलं तुम्हाला की कुठे हे समोर आहे काय कुठे आहे आपला? मुंबई नाशिक हायवे आहे आणि ह्या रस्त्यावर आपण बुद्रुकगड निघालेलो या. तुम्हाला मॅप दाखवते एकदा उघडून, म्हणजे तुम्हाला समजून जाते समजा गोष्टी. इगतपुरीकडे रस्ता जातो पण आपला गोष्टी बुद्रुक म्हणून आपल्याला वळायचं या आणि जायचं इकडे कळसुबाई शिखराकडे. 12:29 झाले ते आणि मी नाशिकच्या बाहेर बरोबर पडलेलो या. तिथं सायकल लावली एका झाडाखाली. आपल्या फॉलोवर भाऊचं एक हॉटेल आहे इकडं. तर त्यांना मला जेवायला आग्रह केला थोडा. तर मग म्हणलं चला ठीक आहे म्हणलं जेवायला येतो म्हणलं. तर जेवण करू आपण आता आणि जेवण करून मग नंतर ना इथनं पुढं निघू. तिथं हॉटेल जातं काय तू जा म्हणून हॉटेल आहे, तू जा म्हणून. तर इथं बसलेलो या. अजून जेवाय केलं नाही, जेवायला येईल 1-2 मिनटामध्ये. तर हे हॉटेल मला काय तर नाव काय आपलं? महेंद्र विलास तालखे. कुठल्या रोडला आपलं हॉटेल आहे? मी मुंबई आग्रा हायवेला रायगड नगर आहे, नाशिक पासून जवळच आहे हॉटेल तुळजा. आलं कोणतं नक्कीच या, टेस्टला 1 नंबर आहे. दुपारच्या 1:30 वाजता सलग आता कळसुबाईकडे निघालो मी. अरे आमचा करण आला इकडं. करण आहे ना आमचा, तुम्हाला माहिती असेल. करण माझा चुलत भाऊ आहे आणि ती इथं गोटी बुद्रुकमध्ये आहे. ते कीर्तनकार आहे ना. तर मग आता ते गोटी बुद्रुकमध्ये त्याचा सप्ताह बसलाय तर कीर्तन करतो या. 1.5-2 महिने झाला त्याला घरी नेऊन. त्याला आठवण यायला लागली माझी. आलो म्हणलं का तुझ्याजवळ ये. सारखं फोन करतंय. लय कमी वय, लहान वया जाईल अजून ती. तर चला आज तिथं त्यापाशी मुक्कामी थांबू आज आणि मग उद्या सकाळ पुढं निघू आपण. धन्यवाद. भेटला ना, झाली काय बरोबर. धन्यवाद. मेसेज पण केला होता. अहो लय मेसेज काय कोणाचा बघा मग समजत नाही काय चाललंय. हरिहरकडून चालले जोरात गेला. लय जोरात ते जर अरे काय सीन आहे. अरे वा, रेल्वे रस्ता याकडून साईड निघाली. अरे वा 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 वा, काय नजारा आहे रे. हा आई अप्पा माझे पप्पा. ते मोज कुठे भेटले तर मोज तिथनं 24 किलोमीटर बरोबर कळसुबाईचा जे पिक आहे ना आपल्याला तिथनं स्टार्ट होतोय. तर तिथं जाऊन थांबायचं. खाली हॉटेल आहे ते, तिथं टेंट लावून थांबायचं. कारण इथं थोड्या वेळानं मला भेटायला येतोय आता. मला मोजे घ्यायचे आहे. मोजे काय ते घ्यायचं गार घेतो प्यायला थोडं. काय चाललंय तुमचं? निवांत. पैसे तुम्ही देणार नाही, मी देणार नाही. काय चाललंय? काय बसा म्हणलं जरा थोडं. लय ऊन झालं या. काय भाऊ नाही, जेवण करून आलोय मी. लय ऊन चालू ना आपण. मला तर कुठं पैसे द्यायची गरजच पडत नाही खरं सांगायचं म्हणून. तर आपलं कार्यकर्ता समजा आहे तर महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे सोल पडतं का नाही भावांनो. भारी वाटतं रे.
मला एक गोष्ट लय भारी वाटते, आपल्या मराठी माणसं ना एकमेकाला सपोर्ट लय करतात. जर कोण पुढं निघाले ना त्याला सपोर्ट लय करते ते, तर भारी वाटतं लय जास्त असा सपोर्ट भेटल्यावर. आणि महाराष्ट्रामध्ये सपोर्ट भेटतो त्यामुळं तर म्हणजे काय म्हणतात ती एक सायकल राईड करायची जी फिलिंग आहे ना ती खूप जास्त वेगळी आहे. चला निघू मार्केटमध्ये आलतो. भाऊ कुठलं मार्केट आहे बुद्रुक ना? ही गोटी का बुद्रुक आहे? गोटी बुद्रुक एकच आहे. बरं एकच आहे. ओके असं आहे होय. तुमच्या गाणं भाऊला जास्त माहित नाही गाड्यांतली. गाडी केव्हा घेतली या? आता 8 महिने झाले गाडीला. 8 महिने झालं. इकडे तुमचं फॅन काय तरी MS45 रायडर नाही का. म्हणजे ही गोष्टी कशा काढल्या तुम्ही बघितलं? गोष्टी कशा काढल्या बघा. सकाळी सायकलचं टायर पंक्चर होणं, ट्यूब बदलणं, दुपारी ते मला माणूस भेटणं, त्यांच्यासंग जेवायला बसणं, त्यांच्यापाशी थोड्या वेळ बसणं, नंतर मला उन्हामध्ये ताप होणं, मी थोड्या वेळ थांबणं. बरोबर ह्या इथं ती गाडी थांबली माझ्यासाठी आणि तेवढ्या टाईममध्ये मी हे तर पोचलोय. म्हणजे कसं घडतंय बघितलं माझ्या लाईफमध्ये. मला ताप होतो या, पण ती देव मला मुदाम ताप देतोय. ओके भाऊ, कसं वाटतंय? परवा दिवशी पाहिला ब्रह्मगिरीचा, म्हणलो 1 नंबर. मी आहे ना म्हणलो एवढ्या जागेत आले तर कम्प्लीट भेट होईल, पण काय एकदम महाराजांची ते काय बारी म्हणे स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता आहे म्हणलो. तुमची जी भाषा आहे ना त्या भाषा ओक्याची राहिली public. होय का? हो ती भाषा एक नंबर आहे. बुद्रुकमधनं ही रस्ता जी आहे का ना, ही सरळ शिर्डीकडे रस्ता जाणार आहे आणि पुढल्या साईडला सरदार ढाबा साईड अरबार ढाबा म्हणून पुढल्या साईडला, त्या पुढल्या साईडला एक लॉजिंग आहे भावांनो. आणि मेन गोष्ट माझा जी करण भाऊ आहे ना चुलत भाऊ, ती करण भाऊ माझा चुलत भाऊ छोटा आहे, 10-12 वर्षाचा आहे. त्याचं कीर्तन इथं चालू आहे. शेजारच्या गावामध्ये सप्ताह बसलाय तर ती इथं आहे गावामध्ये. आणि मेन गोष्ट ज्या माणसांच्या इथं सप्ताह चालू आहे ना त्या माणसांचं मना काय त्यांच्या अंडरमधलं ही लॉजिंग आहे. तर आज आपल्या इथं थांबायचं योग आला आहे. मेन गोष्ट म्हणजे जे आतमध्ये जे शेड बसले नाही ते शेड आपल्या ओळखीत येतं. इथं आलो. तुम्ही लदाखला गेला होता का? मला हा लदाखला गेलो तो. भाऊ ओळखताय ना? धन्यवाद बरं का व्हिडिओ बघताय. धन्यवाद पब्लिक, तुम्हा सर्वांचं मनापासून काय म्हणताय ते आभार की तुम्ही एवढं जास्त मला महाराष्ट्रामध्ये फेमस करून टाकलंय. कुठं अडचणच येत नाही कुठं. चला फ्रेश होतो रूममध्ये आणि उद्या सकाळ लवकर निघायचं आहे. संध्याकाळच्याला मगाची स्कॉर्पिओ येणार नाही, संध्याकाळी जेवायला जाऊ म्हणलं ती चालते म्हणलं जाऊ. तर चला सायकलचं थोडं फार सामान काढतो, आतमध्ये होतो. करण भाऊ आलेला आहे भेटण्यासाठी. ह्यांच्या इथं कीर्तन चालू आहे. काय आपलं सप्ताह आहे ना, सप्ताह ह्यांचे सप्ताह आहे आणि आमचा करण महाराज चालतो यांच्या इथं. तर ह्यानं मला फोन केला दुपारी, तुम्हाला स्टोरी सांगितली होती मी समधी. त्यानंतर ना आता मला भेटला 7:30 वाजता येते लगभग आणि भेटतो या. कसं वाटतंय रे? भारी वाटतंय ना? कीर्तन कराय. ओके गाडी आलेली आहे, भाऊ लोक आलती मस्त मध्ये. ऐ चला कुठे जाते? इकडे जाते. कुठे भेटते? मस्त मध्ये जेवण करूया आता. भाऊ दिसना या, भाऊला मी नंतर दाखवणार नाही. तर बोला हर हर महादेव. चला करा चालू. करण महाराज दाबून हाणायचं. आमचा गावठी शब्द आहे दाबून हाणायचं.